प्रत्येक घरात आवर्जून बनणारा आणि सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजेच आळूची वडी। नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आळूची वडी। यासाठी आळूचे पानं स्वच्छ धुवून देठ कट करून घेतलेलं आहे। जिरे, सौंफ, तीळ, अजवाईन, मीठ, गूळ आणि चिंच घालून तयार केलेली चटणी, खूप सारं कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण। येथे मी थोडं जाडसर बेसन पीठ घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात लसूण, खूप सारं कोथिंबीर, जिरे आणि आवडीनुसार हिरवी मिरची हे सर्व साहित्य आपण जाडसर दळून घेणार आहोत। एका बाउलमध्ये बेसन पीठ यात टाकूया आता आपण सौंफ, तीळ, थोडीशी अजवाईन, यानंतर गूळ आणि चिंचेची चटणी, मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आवश्यकतेनुसार आपण यात पाणी घालणार आहोत। पीठ आपल्याला घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे। अगदीच पातळ आपल्याला करायचं नाहीये। थोडंसं पाणी घालून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करूया। याप्रमाणे आपलं पीठ भिजवून व्हायला हवं। बेसन पीठ आपलं तयार आहे। आळूची पाने घेऊया, त्यावर पीठ व्यवस्थित सर्वीकडे पसरून घ्यायचं आहे। यावर पुन्हा एक आळूचं पान ठेवून भिजवलेलं जे पीठ आहे ते पुन्हा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। यानुसार तुम्ही 4 ते 5 आळूचे पाने एकावर एक ठेवून व्यवस्थित लावून फोल्ड करून घ्यायचे आहे। पानं जर मोठी असतील तर आळूच्या पाण्यांची संख्या कमी करायची आहे। येथे मी वापरलेले पानं लहान आहेत, त्यामुळे मी 4 पानं घेतलेली आहे। फोल्ड करताना देखील पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। यामुळे आळूच्या पानांना सर्वीकडे पीठ लागतं आणि त्याची टेस्ट छान येते। व्यवस्थित फोल्ड झालं की त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा आपण पीठ लावून घेणार आहोत। याच पद्धतीने बाकीचे आळूचे पानंही पीठ लावून फोल्ड करून यांना आपण पाण्याच्या वाफेवर 20 ते 25 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे। यानंतर कट करून घेतलेलं आहे। तळण्यासाठी मी येथे घाण्याचे तेल वापरलेले आहे। तेल अगदी कडकडीत झालं की त्यामध्ये आपण आळूची वड्या सोडणार आहोत। यामुळे आळूच्या वड्या कुरकुरीत होतात। वडींचा बाहेरचा जो लेयर आहे तो खाताना कुरकुरीत लागतो आणि आतल्या बाजूला मऊ असतो। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारच्या वड्या तयार करून बघा। कुरकुरीत आळू वडी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी आणि झटपट, शिवाय चवदारही।